जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरव. नमस्कार मित्रांनो, आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मांढरदेवी काळूबाईची यात्रा आता पौष पौर्णिमेच्या दिवशी आहे. त्या अनुषंगानं देवी भक्तांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे की देवतेला म्हणजे काळूबाईला प्रसन्न कसे करावे आणि सिद्ध कसे करावे, असे दोन भाग आहेत. प्रसन्न करावे म्हणजे हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि सिद्ध करावे हे साधकांसाठी, की ज्यांनी कंबर कसली देवीला दर्शन घेण्यासाठी, देवीला सिद्ध करायचे, त्यांची अशी इच्छा आहे की देवी कशी ही आम्हाला पाहायची, ती आमच्याशी बोलली पाहिजे. त्या लोकांसाठी मी म्हणजे दोघांसाठी व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण सर्वप्रथम की देवीला प्रसन्न कसे करावे याबाबत मी माहिती सांगतो. देवीला प्रसन्न कसे करावे याबाबत तुम्ही काय करा, एक चौरंग घ्या. चौरंगावरती लाल वस्त्र हातरा, त्याच्यावरती देवीचा तुम्ही फोटो मांडा. फोटो मांडल्यानंतर तुम्ही घरातनं बाहेर या. हळदी कुंकू हातामध्ये घेऊन निम्म हळदी कुंकू काळूबाईच्या डोंगराकडं टाका आणि निम्म हळदी कुंकू घेऊन तुम्ही घरात तसंच या आणि तुम्ही जो देवीचा फोटो किंवा मूर्ती चौरंगावर मांडली लाल वस्त्रावरती, त्या फोटोवरती ती निम्म हळदी कुंकू टाका आणि देवीला आमंत्रित करा त्या फोटोमध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये येऊन निवास करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही त्या फोटोचं पूजन किंवा मूर्तीचं पूजन पाणी शिंपडून, बाबा जलम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम चंदनम समर्पयामी, अक्षरा समर्पयामी, वस्त्र समर्पयामी, असं जे काय आहे ते तुम्ही करा, नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही 11 पानाची विडे त्याच्यावरती मांडा. त्याच्यावरती खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड, बदाम ही मांडा आणि त्याच्यावरती एक लिंबू मांडा. अशी 11 तुम्ही विडे मांडा. 5 प्रकारची फळं तुम्ही तिथं देवीला नैवेद्य म्हणून मांडू शकता. आणि हे झालं. आणि त्या दिवशी तुम्ही करू शकता ही सुरुवात. पौष पौर्णिमेला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि हे अनुष्ठान करणाऱ्या लोकांसाठी आहे की ज्यांना अनुष्ठान करायचे. तर त्यांनी काय करायचं, मंगळवारपासून व्रत चालू करायचं, म्हणजे सात्विक अन्न ग्रहण करायचं त्यांनी. आणि ज्यांना मंगळवार फक्त करायचे त्यांनी मंगळवार करायचे. परंतु कलश त्यांनीच मांडायचा की ज्यांना अनुष्ठान करायचे. ज्यांना अनुष्ठान करायचं नाही त्यांनी कलश मांडण्याची गरज नाही, त्यांनी फक्त फोटो मूर्ती ठेवली तरी पुरेसं आहे. कारण की अनुष्ठानाचे नियम वेगळे असतात आणि ह्याचे नियम वेगळे आहेत. साध्या पूजेचे तुमचं व्रताचे नियम वेगळे, अनुष्ठानाचे नियम वेगळे आहेत. मित्रांनो, आता ज्यांना व्रत करायचं त्यांनी 11 मंगळवारचं व्रत करायचं, अशी पूजा मांडायची, देवीचं नामस्मरण करायचं. आणि ज्यांना अनुष्ठान करायचं त्यांनी काय करायचं, ब्रह्मचर्य, भूमिशयन, अखंड दीपक इत्यादी नियम पाळायचे. जसे तुम्ही घटाचे नियम असतात त्याच पद्धतीने अनुष्ठानाचे सुद्धा नियम समानच असतात. कारण की तुम्ही जे कलश जो मांडणार आहे तो सुद्धा एक प्रकारचा घटच असतो. फक्त घटाला तुम्ही ती माळ वगैरे लावता, कडाकणी बांधता, तसं काही इथं नसतं. फक्त तुम्ही कलश मांडून पानाचं तिथं आंब्याची पानं, त्याच्यावरती कलश, त्याला बाबा तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावून नटवून तुम्ही करता. अशा पद्धतीने करायचे. यथाशक्ती यथामती जय श्री काळेश्वरी किंवा जय श्री काळूबाई हा नाममंत्र तुम्ही जपायचा आहे. विनाकारण अनधिकृतपणे बीजमंत्र जपण्याची आवश्यकता नाही. कारण की मित्रांनो, मी तुम्हाला निक्षून सांगतो, खात्रीशीर सांगतो, भगवान रामकृष्ण परमहंस यांना काली मातेचं दर्शन झालं होतं. ते फक्त काली 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 या नामानेच झालं होतं. त्यांनी कुठलाही बीजमंत्र जपला नव्हता, काही जपलं नव्हतं. त्यांनी फक्त काली 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 ह्याच नामाच्या बळावरती त्यांनी दर्शन करून घेतलं होतं देवीचं. त्यांच्याशी देवी प्रत्यक्ष बोलायची. मग तुम्ही बीजमंत्र पाहिजेत हा काही गरजच नाही त्याची तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही नामस्मरणाने तुमची बॉडी त्याला पात्र होईल त्यावेळेला बीजमंत्र तुम्ही ग्रहण करू शकता, त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत. असं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तो सर्व विषय क्लिअर केला आहे. तर आपल्या सर्वांची लाडकी काळूबाई देवी हे सुद्धा कालीचाच अवतार आहे मित्रांनो. मग तुम्हाला जर तिचं दर्शन घ्यायचं तर तुम्ही काली काली म्हणून सुद्धा तुम्ही तिला प्रसन्न करून घेऊ शकता आणि दर्शन तिचं घडू शकतं तुम्हाला. जे
कंबर कसून साधना करणारे त्यांना दर्शनसुद्धा घडू शकतं. आणि ज्यांना केवळ तिची प्रसन्नता पाहिजे, नोकरी धंद्यात यश, प्रपंचात यश, त्यांनी फक्त नाम घेतलं तरी पुरेसं आहे त्यांच्यासाठी. देवीचं दर्शन घडण्यासाठी पाहिजे तुम्हाला पवित्र भाव. पवित्र भावाच्या बळावर देवता प्रसन्न होत असते मित्रांनो. देवतेच्या प्रित्यर्थ तुम्ही 11 दिवे लावू शकता प्रसन्नतेसाठी. देवी प्रित्यर्थ तुम्ही कन्यापूजन करू शकता. पौर्णिमा, मंगळवार असे तिथी गाठून कन्यापूजन, कन्याभोजन केल्याने सुद्धा देवी अत्यंत संतुष्ट होती, प्रसन्न होती, तृप्त होती. तुम्ही जिथं असताल तिथून जरी तुम्ही देवीला मनात स्मरण करून तिच्या डोंगराकडे बघून डोंगराच्या दिशेने तोंड करून तुम्ही उभं राहिला, बरं तुम्ही मुंबईला असा, पुण्यात असा, औरंगाबाद, कोकण कुठल्याही भागात असा, भारताच्या बाहेर असा, कुठेही असा, तुम्ही त्या ठिकाणाहून फक्त देवी ज्या दिशेला देवीचा डोंगर आहे त्या दिशेला तुम्ही तोंड करून फक्त हात जोडलं आणि मनात तिला स्मरण केलं, नमस्कार केला, तरी तुम्ही डोंगरावर येऊन नमस्कार केल्यासारखाच आहे मित्रांनो. याबाबत आता विषय तुम्हाला सांगतो. एक दिवस भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना एक जण माणसाने विचारलं होतं की ठाकूर, की देवीची भक्ती तर इतकी जण करतात, मग देवी सगळ्यांशी का बोलत नाही, तुमच्याशीच का बोलते? देवीचे पुजारी तिथं असतात, देवीच्या मंदिरात कित्येक ठिकाणी भारतात देवीची मंदिर आहेत, त्या ठिकाणी पुजारी असतात, ते सुद्धा देवीची पूजा करतात, मग त्यांच्याशी का नाही देवी बोलत? तर ठाकूर म्हणले होते की गिधाड किती जरी उंच असलं तरीसुद्धा त्याचं लक्ष खाली असलेल्या मांसाच्या तुकड्यावर असतं. त्याचप्रमाणे कित्येक लोक जरी देवीच्या तिथं असली, प्रत्यक्ष त्या भागात राहत असली किंवा काय असली, तरी पण जर त्यांचं देवी चित्त नसेल आणि केवळ धनावर त्यांचं लक्ष असेल, पैसा पाणी ह्याच्यावर लक्ष असेल, तर त्यांना दर्शन नाही होणार. आकाशाकडे लक्ष पाहिजे. तसं आहे, म्हणजे रामकृष्णांचे शब्द आहेत, हे माझे शब्द नाहीत. तर तुमचं देवीवरती ध्यान असणं गरजेचं आहे. मग तुम्ही मंदिरात असा तिथं किंवा असू नका, त्याच्याशी ते मॅटर करत नाही, त्याला महत्त्व नाही आहे काहीसुद्धा. एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतो. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने विठ्ठल राहिला होता आणि एकनाथ महाराज विठ्ठलाची पूजा करत होते आणि तेवढ्यात एक माणूस दारात, एकनाथ महाराजांच्या मनात विचार आला की एवढी पूजा झाली की मी जातो आणि चांभाराकडे जाऊन माझ्या चपलीचा अंगठा बसवून घेतो. आणि तेवढ्यात एकनाथ महाराजांकडं एक माणूस भेटायला आला. म्हणले, नाथ बाबा घरात आहेत का? तर श्रीखंड्याने सांगितलं ते चांभाराकडे गेलेत चप्पल अंगठा बसवायला. मग नाथ महाराजांची पूजा झाल्यावर नाथ महाराज त्याला बोलले श्रीखंड्याला, श्रीखंड्या, की मी घरात असताना तू असं करायला सांगितलं की मी चांभाराकडे गेलोय? तर श्रीखंड्या म्हणला की बाबा, तुम्ही जरी पूजा करत होता तरी पण तुमच्या मनात विचार चांभाराचा आलता चपलीला अंगठा बसवील, तुम्ही मनाने तिथं होता, म्हणून मी सांगितलं की नाथ बाबा चपलीचा अंगठाशिवाय तिकडे गेलेत. मित्रांनो, तुम्ही मनाने देवीचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथं मंदिरात जाताय न जाताय काहीही एवढा विषय येत नाही, ते मॅटर नाही करत. तुम्ही मनाने कुठे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मनाने कामधंदा करत असताना सुद्धा मनात जर तिचं स्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला तिच्या दिव्य भावाची अनुभूती तुम्हाला येऊ शकते. असो, पण ज्यांना कंबर कसूनच साधना करायची त्यांच्यासाठीच आज मी विशेषतः पुढचे मार्ग सांगतोय. त्यांनी पाळायचा आहे पहिल्यांदा यम. यमामध्ये अहिंसा ही एक प्रथम गोष्ट आहे. म्हणजे विनाकारण कोणाची हिंसा करायची नाही, निरपराध पशु पक्ष्याची. धर्महिंसा ही तर अलाउड आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे अधर्म होत असेल तर तुम्ही तिथे त्याच्या विरोधात हिंसा अलाउड आहे आपल्या धर्मग्रंथात. तर काय, अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तथैवच, आणि ह्या मताचा मी माणूस आहे. दुसरं गोष्ट सत्य. तुम्ही नेहमी खरं बोललं पाहिजे, सत्याच्या रस्त्याने चाललं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे अस्तेय. तुम्ही चोरी नाही केली पाहिजे कधीच, दुसऱ्याचा हक्क लाटला नाही पाहिजे. चौथी गोष्ट आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही वीर्याचं रक्षण केलं पाहिजे स्वतःच्या, कारण की तुम्हाला सात्विक मार्गातनं, ध्यान मार्गातनं देवीचं दर्शन करायचं आहे. म्हणून ब्रह्मचर्याचं तुम्ही स्वतःचे रक्षण करणं गरजेचं आहे. ब्रह्मचर्य जर नसेल तुमचं पक्क्या लंगोटाचं तुम्ही नसताल तर तुम्हाला यश येणं कदापि शक्य नाही, तुम्हाला कधीच यश येणार नाही ह्या मार्गात. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे अपरिग्रह. म्हणजे कोणाकडूनही कुठलाही उपहार न घेणे, दानदक्षिणा न घेणे, दान न घेणे. एकदम तुम्ही स्वतःच्या मेहनतीने जी मिळेल तेवढ्यात संतुष्ट राहणे, कष्टाचंच खाणे तुम्ही, म्हणजे स्वतःच्या कष्टाचं तुम्ही खाणे, विनाकारण फुकटचं तुम्ही नाही घ्यायचं कोणाचं. हे झाले यम. आता नियमांबद्दल सांगतो. शौचमध्ये अंतर्गत आणि बाह्य असे 2 प्रकार आहेत. अंतर्गत शौच म्हणजे तुम्ही मनाने पवित्र राहणे, म्हणजे
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांपासून तुम्ही मनाला दूर ठेवणे. अंतर्गत शौच अत्यंत महत्त्वाचं आहे बाह्य शौचपेक्षा. जर बाह्य शौच असेल आणि अंतर्गत शौच नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही मनाने अत्यंत पवित्र पाहिजे. तुम्ही कोणाचाही मत्सर वगैरे केला नाही पाहिजे. हे झालं अंतर्गत शौच. आता बाह्य शौच. बाह्य शौच म्हणजे सिंपल आहे. तुम्ही रोजच्या रोज आंघोळ करायची, स्वच्छ राहायचं, तुम्ही साधण्याला बसायचं, आचमन वगैरे पवित्रीकरण इत्यादी गोष्टी करायच्या. हे झालं बाह्य शौच. आता मित्रांनो, दुसरा त्यातला एक भाग असा आहे संतोष. संतोष म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी राहायचं, मिळेल त्यात समाधानी राहायचं, उगी नशिबावर कुरकुर करायचे नाही. त्याच्यानंतरचा घटक आहे तप. यात सात्विक, राजसिक, तामसिक हे तपश्चर्ये 3 प्रकार येतात. काया, वाचा, मने तुम्ही तप करू शकता. म्हणजे शरीराने उपवास करणे, आता साधू संतांची सेवा करणे, देवीची सेवा करणे, देवालयात झाडलोट, रांगोळी, सडा, संमार्जन, फुलं वगैरे वाहणे हे सात्विक तप आहे. या ठिकाणी सेवा करणे. मनाने देवीचे नामस्मरण घेणे हे मानसिक तप आहे मित्रांनो. देवीचं भजन म्हणणे, मनातल्या मनात देवीची गाणी म्हणणे, देवीचं चिंतन करणे हे एक मानसिक तप आहे. तपश्चर्येतच मोडलं जातं ते. आणि तामसिक तप नावाचा एक प्रकार आहे, तो म्हणजे कडक उपवास करणे आणि वीरभावाने देवीला जप करून देवीला मजबूर करण्याचा प्रयत्न करणे की का येत नाही तू, तुला यावाच लागेल, मी देवतेला इथं बोलवीन तरच शांत राहील, असा वीरभाव तुमच्यात जागरूक झाला पाहिजे. आणि त्या भावातनं तुम्ही देवतेशी भांडला पाहिजे दर्शन देण्यासाठी. ही एक साधनाचा एक प्रकार आहे मित्रांनो. रावणाला, संत नामदेव महाराजांना, भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना आणि महाकवी कालिदास यांना ईश्वराचे दर्शन म्हणजे रावणाला शंकराचं दर्शन अशा मार्गातनं झाले, ह्या तामसिक वीरभावातनं. दुसरं संत नामदेव महाराजांना सुद्धा विठ्ठलाचं दर्शन, डोकं फोडून गेल दर्शन इथं येच या भावनेतनं नामदेव महाराजांना झाले. भगवान रामकृष्णाने तलवार उचलली होती, स्वतःच्या गळ्यावर न फिरविलं, म्हणले इथं प्रकट हो, दर्शन मला पाहिजे, नाही तर मी मुंडकं कापून तुझ्या पुढे वाहतो. त्यावेळेला काली मातेने येऊन हात धरला होता त्यांच्या पुढे प्रकट झाली ती देवी. हे एक रामकृष्णाला सुद्धा कालीचं दर्शन असं झालंय. महाकवी कालिदासने सुद्धा असंच केलं, तर त्याला सुद्धा कालीमातेचं दर्शन झालं अशा पद्धतीनं. तर ही झाली तामसी भावाने देवतेला मजबूर करण्याचा प्रयत्न. आणि कलियुगामध्ये तामसी भाव हे जास्त जोरात चालतो. हट्टवादीपणे तुम्ही देवीला हे करू शकता, देवतेच्या दर्शनासाठी हट्ट पाहिजे. उगा काहीतरी चुकीचा हट्ट तुम्ही हे करायचा नाही, बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे, धन दौलत, स्त्री पुत्र वगैरे अशासाठी तुम्ही हट्ट केला तर ते नाही, ती भक्ती मार्गात मोडणार नाही. देवतेच्या दर्शनासाठी हट्ट केला तर ते भक्ती मार्गात मोडलं जातं. तुम्ही देवते क्रोध केला, काय केलं तरी तुम्हाला त्याचा दोष नाही, कारण की तुम्ही कुठल्याही माध्यमातून तिचं चिंतनच करताय. कसं असतं, सुरीला जरी परीस लागला तरी त्याचं ते सोनं करतं, आणि नाण्याला लागला, कशाला लागला, लोखंडाच्या मूर्तीला लागला तरी त्याचं सोनंच करतं. तुमचं अजाणते कसा का भावनाने तुम्ही तिचं स्मरण नाम घेतलं, तुम्हाला पुण्याचीच प्राप्ती आहे त्यामध्ये. त्याच्यानंतरचा भाग आहे स्वाध्याय. म्हणजे तुम्ही शक्ती उपासकांचे चरित्र वाचायचे, म्हणजे रामकृष्ण असतील, आणखीन किनाराम बाबा असतील, परत तुमचे बामाखेपा असतील, त्यांचं चरित्र वाचायचं. तुम्ही विवेकानंद असतील, आपले स्वामी विवेकानंद, त्यांची चरित्र वाचायची, त्यांच्यासारखं जीवन स्वतःचं चरित्र बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. याला स्वाध्याय म्हणायचं. म्हणजे थोडक्यात पवित्र ग्रंथ वाचावे तुम्ही, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी, दासबोध इत्यादी तुम्ही वाचू शकता. हे सगळं स्वाध्याय याच्या अंतर्गत येतं. त्याच्यानंतर येतं ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे देवीचं नामस्मरण, देवीचे जप, देवीचे स्तोत्र, ही देवीची अभंग गाणी, जे तुमच्या अधिकारात आहे, जे तुम्हाला परमिशन आहे, जी ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरचा विषय आहे आसन. आता आसन याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. आता आसनामध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो, की तुम्ही बसायला कुठलं आसन घ्यायचं ते त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन पहा. आणि दुसरा प्रकार योगासन. म्हणजे तुम्ही कुठलं आसन लावून बसणार आहे साधनेला, सुखासन, पद्मासन आणि सिद्धासन, हे यांपैकी तुम्ही एखादं आसन धारण करून तुम्ही साधनेला बसू शकता. दिशा तुमची पूर्व किंवा उत्तर ही राहील. आता कमीत कमी तुम्ही हे आसन असं लावून बसा की कमीत कमी 3 तास तुम्ही त्याच्यावरून उठला नाही पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही बसणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे मित्रांनो प्राणायाम. तुम्ही प्राणायाम करून साधनेला बसणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या इडा, पिंगला, नाड्या शुद्ध होणं गरजेचं आहे. जर त्या शुद्ध नाही झाल्या, मोकळ्या नाही झाल्या, तर पुढं त्रास होण्याची शक्यता राहते. प्राणायाम हा अत्यंत महत्त्वाचा आणि असा विषय असल्याने त्याबाबत मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण की त्याची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की बाबा प्राणायाम कशा पद्धतीने करायचा आहे. उगाच नुसतं अनुलोम विलोम करायचं, काय त्यात स्टेप आहेत,
त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर विषय आहे धारणा. तुम्ही मनाला की एका जागा खिचून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्राटक करा, काही करा, एखाद्या खिळ्यावरती मनाला स्थापित करा, काही पण करा, पण मनाला इकडे तिकडे पळून न जाऊन देता एका ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा विषय धारणा. आता त्याच्यानंतर आहे ध्यान. ध्यान म्हणजे काय, तुम्ही देवीच्या पायाच्या नखापासून देवीच्या डोक्याच्या मुकुटापर्यंत तिचं ध्यान करत जायचं. कुठं? एकतर हृदयामध्ये किंवा आज्ञाचक्रावरती. आज्ञाचक्रावरती म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये. देवीच्या पायाची नख, ती देवीचे पाय, देवीची हिरवी साडी, पिंढऱ्या, मांडी, पोट, छाती, गळा, चेहरा, डोळे, असं करत करत हळदी कुंकाचा मळवट, हातातला त्रिशूळ, ती मुद्रा, असं तुम्ही सर्व निहाळत निहाळत वरती जायचं मुकुटापर्यंत आणि मुकुटावरून परत निहाळत निहाळत खाली यायचं. ह्याला म्हणायचं ध्यान. आणि हे करत असताना तुम्ही देवीचे नामस्मरण करायचे. म्हणजे जय श्री काळूबाई, जय श्री काळेश्वरी असं नामस्मरण करत तुम्ही करायचे. तुम्ही फील करायचे देवीला, तिथं तुम्ही देवीपाशी आहात. आणि हेच आपल्या साधनेचा मुख्य गाभा आहे. यालाच मुख्य साधना आहे आपली. ही ईश्वराच्या दर्शनाची ही साधना आहे. ह्याने तुमचं चित्त शुद्ध होणार, तुमचं मन शुद्ध होणार, तुमच्यातले विकार पळून जाणार, बऱ्याच गोष्टी होणार आणि तुम्ही पुढच्या स्टेपला पात्र होणार. त्याच्यानंतरचा विषय आहे समाधी. आता समाधीमध्ये प्रकार आहेत. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, सबीज, निर्बीज, भरपूर प्रकार त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनेन एका स्टेपवरती. परंतु तुम्हाला भावसमाधीची सर्वप्रथम तुम्हाला भावसमाधीची अवस्था याच्यामध्ये आढळून येईल. भावसमाधीची अवस्था म्हणजे तुम्ही पूर्णपणे आनंदाची प्राप्ती होईल तुम्हाला. आणि जे तुम्ही स्वतःच्या मनाने ध्यान लावताय, जे तुम्ही स्वतःच्या बळाने ध्यान लावताय, ते ध्यान ऑटोमॅटिक लागेल तुमचं. आणि ती ध्यानातनं ती देवता तुमच्याबरोबर बोलायला चालू होईल. आणि हे ध्यान आणि प्रत्यक्ष दर्शन याच्यामध्ये तीळ मात्र बदल नसतो. ते प्रत्यक्ष दर्शनाप्रमाणेच असतं. ती देवता तुम्हाला प्रत्यक्ष दर्शनाप्रमाणेच तुम्हाला त्यातला फिलिंग येणार, तुम्हाला अनुभव येणार. आणि जर ही वारंवार तुम्हाला दर्शनं झाली अशी भावसमाधीमध्ये देवतेची ध्यानात, तर ती देवता प्रत्यक्षसुद्धा तुमच्या पुढं प्रकट व्हायला होणार. ते स्टेप बाय स्टेप असतं. आधी स्वप्नाकाश, नंतर ध्यान, नंतर प्रत्यक्ष. हे स्टेप बाय स्टेप घडतं. आणि तुम्हाला स्वप्नात दर्शनं होतील, नंतर ध्यानात होतील, नंतर प्रत्यक्ष होतील. आता असू द्या, ते विषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. भरपूर मोठे विषय आहेत. मी आपलं छोटं थोडं सांगतोय. तर मित्रांनो, हा झाला आजचा विषय. विशेषतः मांढरदेवी काळूबाई हिच्यावरती मी आज हा बनवला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओला शेअर करा. जय